टाकला की आपली कोलंबी तयार. थोडं 1 मिनिट वाफ येऊ द्या. नमस्कार. आता आपण कोलंबीचं सुकं बघूया. सुकी कोलंबी करूया. कांद्यातली नाही म्हणत, सुकी कोलंबी. आता ही कोलंबी स्वच्छ धुवून त्याचा धागा वगैरे काढून घेतलाय. नेहमी कोलंबी करताना धागा काढा. काळा धागा काढून घेतलाय. आता त्याच्यात तिखट, हळद, आलं लसूण, मीठ हे सगळं लावून 15-1 मिनटं ठेवा. तुम्हाला वेळ असेल तर राहिलं चांगलं तर हरकत नाही, नाही तर 15 मिनटं 10-15 मिनटं ठीक आहे. आता हे झालं, लावून ठेवलं. आता ह्या खोबरं घ्यायचं. सुकं घ्या, ओलं घ्या, काही फरक पडत नाही. थोडं खोबरं घ्यायचं आणि 2-4 लसणीच्या पाकळ्या घ्यायच्या त्याच्यामध्ये. ते एक असं बारीक, अतिशय बारीक नाही, आपलं असं बारीक करून घ्यायचं. हे झालं आपलं. आपण आता कोलंबीचं सुकं बनवायचं आहे. कोलंबी आपण कितीतरी प्रकाराने करू शकतो. अगदी चायनीजपासून सगळं करू शकतो. आता आपण हे सुकं करूया कोलंबीचं. किती हिरव्या वाटणाची होते, कशीही कांद्यातली, कांदा टमॅटो घालून, आणि कशीही कोलंबी करा, खूप छान लागते. हे बघा, हे टोमॅटो, कांदा, कढीपत्ता आणि एक हिरवी मिरची कापून घेणार आहे. हे सगळं आणि थोडं मिळून यायला खोबरं आणि लसूण घेतली, बारीक केली. आलं लसूण आपण कोलंबीला लावलेलं आहे सगळं. कढई ठेवली, तेल घालूया. नॉनव्हेज म्हटलं की थोडं जास्तीचं तेल येतं. तेल घातलं, छान सरसरीत मस्त. नॉनव्हेजचं असलं की मेथी दाणे, थोडेसे अगदी. लसूण नाही. यात आपण कांदा घालायचा. 4 कांदे आहेत. कढीपत्ता, कांदा, मिरची, तेल थोडं अजून. खिडकीतून लाईट येते ना, त्यामुळे ना कलर दिसत नाही तुम्हाला भाजीचा व्यवस्थित. तिखट कोलंबीत घातलंय. नॉनव्हेजचं थोडं तिखट झालं, काही हरकत नाही. हा चालेल असेल तुम्हाला तर. कांदा नरम झाला, खोबरं घालू.
गरम मसाला आणि थोडंसं रंग यायला, कारण आपल्या मसाल्यांमध्ये सगळं गरम मसाला असतो त्यामुळे एवढा रेड कलर नाही, म्हणून थोडंसं धणा जिरा पावडर जास्त नको, 1 चमचा, हा एवढा चमचा बस. आणि आता थोडंसं हे होत आलं ना, आता थोडंसं आलं लसूण आपण आलं लसूण बघा थोडी जागा करू, तर आलं लसूण आधीपासून टाकून अर्धा चमचा, छान 1 चमचा लावलाय आपण. खोबऱ्यामध्ये लसूण घेतलाय, आता थोडं घातलंय अर्धा चमचा, आणि शिवाय 1 चमचा आपण कोलंबीला लावलं, त्यामुळे आलं लसूण भरपूर आहे. हे झालं, थोडं खोबरं फ्राय होत आले, आता कोलंबी घालूया. छान तेल सुटला की मग टोमॅटो घालायचा. आता छान कोलंबी घातली, तेल चांगलं सुटलं, जरासं झाकण ठेवूया आपण थोडा वेळ फक्त. अगदी अर्धा सेकंद. आता मस्त छान तेल सुटेल, असा मस्त वास येतोय, इतका छान वास येतोय. कोलंबीचे धागे वगैरे सगळे काढून घ्यायचे, स्वच्छ धुवून लिंबू मीठ लावायचं थोडा वेळ. बघा वेळ आहे शिजायला, थोडं होऊ दे. कोलंबी थोडी फ्राय झाली तर सुटलं, मग टोमॅटो घालायचं. हे 2 मिनिट आपण छान असं फ्राय केलं कांद्यावरती, तर छान असं तेल सुटायला लागलंय बघा. आपला कांदा खोबरं मसाला जे टाकले ते छान फ्राय झाले. आता टोमॅटो घालूया. आता हे मोठे 2-2.5 टोमॅटो आहेत. कोथिंबीर, तुम्हाला माहिती आहे आपण टोमॅटो घातला की मीठ घालतो. नेहमीप्रमाणे गरम पाणी, टोमॅटो वगैरे गरम झालेलं आहे सगळं. त्याच्यातलं सगळं गरम पाणी. चांगलं 1 कप पाणी घातलं तर कोलंबीला शिजू द्या. झाकण ठेवूया आपण.
थांबा, खिडकी बंद करते, बघूया कलर दिसतो का. कलर इतका छान आलाय, मस्त वास. आता झाकण काढूया. छान सुकी कोलंबी आपली तयार. बघा रंग कसा दिसतोय, मस्त, खूप छान लागते. कोलंबी वगैरे शिजली आपली. या स्टेजला मीठ वगैरे काय असेल तर बघा. हवी वरून कोथिंबीर घाला. बाकी आपली कोलंबी तयार. थोडं 1 मिनिट वाफ येऊ द्या. ठीक आहे, आपली कोलंबी तयार. चला, कशी वाटली व्हिडिओ? लाईक करा, शेअर करा. कोलंबीचं सुकं. चला भाकरीसोबत.